कसा डोंगर आहे ना. शनिदेवांचं खूप महत्वाचं स्थान आहे तिथं. इकडं आतमध्ये उजव्या हाताला मंदिर आहे खूप मोठं. रस्ता एकदम खराब, इथपर्यंत यायला आपल्याला 2 तास लावून गेले मित्रांनो. रस्त्यांची कामं चालू आहे. आपण मनमाड गावात एंटर करतच होतो, इतकं सुंदर बजरंगबलींचं मंदिर बनवलेलं दिसलं मला. नमस्कार मित्रांनो, कसे काय, मजेत ना? फिरताय ना? फिरायलाच पाहिजे, जग खूप सुंदर आहे. पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे. आपण निघालो आहोत चाळीसगावच्या दिशेने. माझं पर्सनल थोडंसं काम होतं, तिथं एकटेच चाललो आहोत आपण. आत्ता आपण नाशिकच्या बाहेर पडलेलो आहे आणि निफाडच्या अलीकडे, आणि समोरचा व्ह्यू मला चांगला दिसला सनराईज होताना, म्हणून म्हटलं ब्लॉगची सुरुवात इथून करावी. तुम्ही पण व्ह्यू चेक करा. सुंदर, खूपच छान. सुंदर अशा ठिकाणी आपल्या सनराईज होताना ब्लॉगची सुरुवात झालेली आहे. आता चला भेटूया पुढे. आपण जवळपास निफाड पर्यंत पोहोचतोय. निफाड एक 5-10 किलोमीटर राहिलंय. एकदम फॉगी वेदर आहे मित्रांनो. सकाळचा प्रवास कधी चांगला असतो ना, वातावरण तुम्ही बघितल्यानंतर तुम्हाला समजेल समोर. एकदम निफाड जवळचा अशी थंडी जास्त असते. सुंदर, अतिशय सुंदर. आपण चाळीसगावला, मी मागाशी म्हटल्याप्रमाणे थोडं माझं वैयक्तिक एक काम आहे, एक 2-3 तासाचं. ते करण्यासाठी आपण चाळीसगावला जात आहोत. मी एकटाच आहे आणि आपण रूट जो घेतलेला आहे तो नाशिक वरून निफाड, निफाड वरून लासलगाव, लासलगाव वरून मनमाड, मनमाड वरून नांदगाव, नांदगाव वरून चाळीसगाव, या रूटने आपण चाललोय. थंडी खूप आहे. लासलगाव पर्यंत आलेलो आहे. रेल्वे फाटकवर अटकलेलो आहे. समोर मालगाडी येते. रस्ता एकदम खराब, इथपर्यंत यायला आपल्याला 2 तास लावून गेले मित्रांनो. रस्त्यांची कामं चालू आहे. प्रचंड खराब असा रस्ता. आता त्यात रेल्वे फाटक लागला. आता इथे वेळ जातो आपला. आपल्याला 10 वाजेपर्यंत पोहोचायचं होतं चाळीसगावला. बघू आता किती वेळ लागतो. चला थोडं भेटूया पुढे. मित्रांनो, आपण लासलगावच्या पुढे आणि मनमाडच्या अलीकडे आहोत. समोरचा व्ह्यू चेक करा, सुंदर. तिकडचे एक डोंगर बघा ना, कसं एकदम टोक आलेलं आहे डोंगराचं. कसा डोंगर आहे ना. चला, मनमाड आता इथून जवळच आहे, निघूया पुढे. आपण मनमाड गावात एंटर करतच होतो, इतकं सुंदर बजरंगबलींचं मंदिर बनवलेलं दिसलं मला. जिजाऊ लॉन्स म्हणून आहे आणि कलश येते, तो ओव्हरफ्लो होताना किती मस्त दिसतोय बघा. पाणी पडतंय. सुंदर लॉन्स बनवताय एकदम. इकडं लॉन्सचं काम चालू आहे, इकडं मनमाड आहे. चला निघूया पुढे. मित्रांनो, चाळीसगावच्या अलीकडे नस्तनपूर, शनिदेवांचं खूप महत्वाचं स्थान आहे तिथं. इकडं आतमध्ये उजव्या हाताला मंदिर आहे खूप मोठं. आणि पुढे आपल्याला रेल्वे ट्रॅक, रेल्वे क्रॉसिंग परत लागलेली आहे. रेल्वे क्रॉसिंग चालू आहे का? चालू. मित्रांनो, आपण जवळपास चाळीसगाव मध्ये पोहोचतोच. 1-4 किलोमीटर राहिलंय. तसं आपण थोडं लेट झालंय, 10-15 मिनिटं. आपलं जे काम आहे तर 10 वाजता मला पोचायचं होतं. ठीक आहे, काय हरकत नाही, तेवढं काम करूया. 1-2 तासाचं काम
आहे. त्याच्यानंतर आपण आता जाताना वेगळ्या रूटने जाणार आहोत. आपण मनमाड पर्यंत हाच रूट घेऊ. तर या ट्रॅफिक मधनं थोडं बाहेर पडून आपण चाळीसगाव मध्ये पोहोचू आणि आपलं काम करू आणि मग परत भेटू तुम्हाला. मित्रांनो, आपली चाळीसगाव वरून रिटर्न जर्नी चालू झाली आहे. माझं काम झालंय. एक 2-3 तास लागले तिथे. आता आपण नांदगावच्या पुढे आलेलो आहोत आणि मनमाड आता इथून एक 20-25 किलोमीटर आहे. पेट्रोल पण गाडीत भरावं लागणार आहे. आणि आपण येताना ज्या रूटने आलो होतो त्या रूटने न जाता आपण आता तिथून मनमाडहून चांदवडला जाणार आहोत. हा जसा कॉन्क्रीटचा रोड दिसतोय तुम्हाला तसा चांदवड पर्यंत कॉन्क्रीटचा रोड आहे. पण अजून निफाड पर्यंत तशी काही डेव्हलपमेंट झालेली नाहीये. काम चालू आहे. त्याच्यामुळे प्रचंड प्रमाणात रस्ता तिथं खराब आहे. तर आपण थोडं लांब पडेल पण चांदवड मार्गे नाशिकला जाऊया. आता भेटूया थोडं पुढे, मनमाडच्या पुढे भेटू डायरेक्ट. आता मित्रांनो, आपण मनमाडला पेट्रोल भरलं आणि मनमाड गावातून थोडं पुढे आलेलो आहे आणि समोर सुंदर अशी व्ह्यूज आपल्याला बघायला मिळत आहे डोंगरांचे. माझ्या डाव्या बाजूने एक रस्ता गेला. मगाशी कॅमेरा लेट चालू केला मी. त्या रस्त्याने आपण सकाळी आलो होतो. आपल्याला चांदवड मार्गे जायचं होतं. त्याच्यामुळे आपण थोडासा रूट बदलून चांदवड मार्गे चाललोय. तो रस्ता फारच खराब होता. तर तो रस्ता पूर्ण कॉन्क्रीटचा आहे चांदवड पर्यंत. हा रस्ता एन्जॉय करू नाशिककडे जाताना. मस्त एका मागे एक डोंगर असे वेगवेगळे शेप्स मध्ये आपल्याला दिसत आहेत. त्या गाडीचा टर्न घेतल्यानंतर लगेच कळेल बघा, तिकडे 2 डोंगरांच्या मध्ये हे डोंगर दिसत आहेत. सुंदर, अतिशय सुंदर. त्या डोंगरावर एक छोटस मंदिर आहे. ऊन जबरदस्त आहे मित्रांनो. ऊन तरी मी एका ठिकाणी जेवायला 1-1.5 तास थांबलो होतो. शूट नाही केला. ऊन कमी होईल, ऊन कमी होईल वाट बघितली. पण मला जायलाही लेट झाला असता. न्यायला असतो मला निघावं लागलं उन्हामध्ये. भरपूर इच्छा होती की तिथंच थांबवा अजून 1-1.5 तास त्या धाग्यावर. घरी पोचायला लेट झाला असता म्हणून म्हटलं चला आता निघू. जास्त लेट करण्यात नाही आहे. हा रस्ता जरा मला मस्त वाटतोय. येताना माझा विचार झाला होता वाया चांदवड मार्गे यावं. मला आयडिया नव्हती निफाडच्या रस्त्याचं एवढं काम चालू आहे, एवढे खड्डे असतील त्याची आयडिया नव्हती. नाही तर इकडून आलो असतो तरी भारी वाटलं असतं. काय जबरदस्त. आपल्याकडे ना मित्रांनो प्रॉपर मोठं ब्लॉगिंगचा सेटअप नाही आहे. नाही तर मग कंटिन्यू मी मोठं ब्लॉगिंग करू शकलो असं. आता चांदवड इथून 11 किलोमीटर आहे. काय विशाल डोंगर बघा ना मित्रांनो, जबरदस्त. आपण आतल्या रस्त्यावरून चांदवडच्या टोल नाक्यापर्यंत पोहोचलोय. नाशिकच्या दिशेने आपला प्रवास अजून सुरूच भर उन्हामध्ये. आज पहिल्यांदा मला कंटाळा आला बाईक राईड करायला. पहिल्यांदा फर्स्ट टाइम. कारण सकाळी एवढे खड्डे पार त्याच्यामुळे मानसिकता खराब होत गेली. आता टोल क्रॉस करू
पुढे कुठेतरी छान लोकेशनला चहा घेऊ मस्तपैकी आणि तिथं आपल्या व्हिडिओचा एंड करूया आजच्या बाईक राईडचा. सुंदर कुठेतरी चहा घ्यायला थांबू मित्रांनो. आपण चांदवडचा टोल नाका क्रॉस झालाय. जवळपास 60-65 किलोमीटर बाकी नाशिक. मित्रांनो आपण वडाळ भुईच्या पुढे आहोत 8 किलोमीटर. छान अशी कॉफी घेतली आहे. एक कॉफी ब्रेक घेतला होता. समोर आपली गाडी आहे. दादांनी मस्त एकदम कॉफी बनवली होती. तर आता या व्हिडिओला आपण इथंच एंड करूया. व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. थँक्स फॉर वॉचिंग. बाय.